हाय. हा काल सेकंड पेपर मधलं किंवा लास्ट लेक्चर मध्ये आपलं हेरिडिटी अँड इव्होल्युशन चॅप्टर संपलं आणि आता आपण पुन्हा फर्स्ट पेपरवर मूव्ह होईल. फर्स्ट पेपर मधलं दुसरं चॅप्टर पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आणि कंटिन्युटी मध्ये 3 चॅप्टर, तिसरं चॅप्टर म्हणजे दोन्ही पेपरचा जर आपण संयुक्तपणे जर विचार केला, दिस इज अवर थर्ड चॅप्टर व्हॉट वी आर डिस्कसिंग नाउ. इट इज पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. व्हॉट इज एलिमेंट्स? एलिमेंट्स बद्दल मी पूर्वीच्या याच्यामध्ये बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे मागच्या क्लासेस मध्ये. सो द सबस्टन्सेस which are found in nature in their original form. The substances which are found in nature in their original form are called as elements. Are called as elements. आणि मग आपण सगळं शिकलेलं आहे की up to atomic number 92 the elements are found in nature. After 92 atomic number all the elements are synthesized in the laboratory. आणि मग त्याच्या पुढचे पूर्णच्या पूर्ण so these are 118 elements, total 118 elements, 92 occurring in the nature directly up to atomic number 92. And after that we have synthesized that elements in the laboratory. So these are called as artificial elements. Okay, so there are overall 118 elements. Now it is what are the types of matter? What are the types of matter? What is matter? हा पण एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. What is matter? मॅटर म्हणजे काय? Whatever we can see, touch or feel is called as matter. Whatever we can see, आपण पाहू शकतो, त्याला टच करू शकतो, त्याला फील करू शकतो, that is called as matter. We can say that an object is made up of certain substances. आपण म्हणतो की कोणताही ऑब्जेक्ट आहे, it is made up of the certain substances. So the term matter is also used as synonym of substances. म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो की सबस्टन्सच्या जागेवर आपण मॅटर शब्द सुद्धा वापरू शकतो. इन अनदर वर्ड, आता पुन्हा मॅटरची इन अनदर वर्ड एनिथिंग विच हॅज मास, कोणतीही गोष्ट की ज्याला मास आहे अँड ऑक्युपाईज स्पेस आणि त्याने जागा व्यापलेली आहे, दॅट इज रेफर्ड ॲज मॅटर. दॅट इज रेफर्ड ॲज मॅटर. तर whatever we can see, we can touch, we can feel, it's called as matter. आणि आपण कधी पण नेहमी सांगतो की वस्तू अशा सबस्टन्सेस पासून बनलेली आहे, तर त्या सबस्टन्सेस म्हणजे मॅटर पासून बनलेली आहे. ओके, आणि मॅटर म्हणजे काय आहे की ज्याला मास असते आणि त्याने जागा व्यापलेली असते. सो इट ऑक्युपाईज स्पेस, दॅट इज कॉल्ड एज मॅटर. देन नाउ वी विल मूव ऑन टू what are the types of matter. What are the types of matter? The types of matter are इथे सगळ्यांना it is solid, liquid, gases. Solid, liquid, gases. Okay, then त्याच्यानंतरच्या दोन आणखी आहे states. It is plasma and Bose-Einstein condensation. तर आपल्याला 3 जरी माहित असल्या तरी बस, पण पुढील अभ्यासामध्ये याचं काम येते. सो इट इज सॉलिड, लिक्विड, गॅसेस, देन प्लाझ्मा अँड बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेशन. सो वी विल नॉट लुक इनटू दिस टू मॅटर, दॅट इज प्लाझ्मा अँड बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेशन. देन व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट्स? आता टाइप्स ऑफ एलिमेंट्स सगळ्यांना माहिती आहे की एलिमेंट्स म्हणजे काय, तर जे निसर्गामध्ये त्यांच्या ओरिजिनल स्वरूपात सापडतात त्यांना आपण काय म्हणतो? एलिमेंट्स. सो टाइप्स ऑफ एलिमेंट्स आर इट इज मेटल, नॉन मेटल अँड इट इज थर्ड वन इज मेटलॉइड्स. थर्ड वन इज मेटलॉइड्स. सो मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स. तर मेटल बद्दल माहित आहे, मेटल हॅज टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन्स. मेटल हॅज टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन्स.
आणि मग त्याच्यानुसार त्याच्या आउटर मोस्ट शेल्स मध्ये जनरली 1 2 3 इलेक्ट्रॉन्स असतात. आउटर मोस्ट शेल्स आर व्हॅलन्स शेल्स. ओके, शेवटची जी कक्षा असते त्याला म्हणायचं व्हॅलन्स शेल, त्याला म्हणायचं व्हॅलन्स शेल. आणि त्याच्याजवळ जनरली 1 2 3 असते इलेक्ट्रॉन्स. शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असेल किंवा 2 असेल किंवा 3 असेल. तो या सिनेरिओ मध्ये काय करेल की याला एक वाल्याला कोणी 7 देणार नाही, 7 इलेक्ट्रॉन्स कोणी देणार नाही. सो इट विल लूज इलेक्ट्रॉन्स. 2 वाल्याला सुद्धा 6 पाहिजे, 6. So again it will lose electrons. Then third, याच्या शेवटच्या कक्षेत 3 आहे, त्याला पण 5 कोणी देणार नाही, 5. So it will lose the electrons, ते पण तो लूज करेल. म्हणजेच काय होईल, मेटल हॅज टेंडन्सी टू इलेक्ट्रॉन्स. आणि सरळ सरळ साधा सोपा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा डोक्यात. ज्याच्या शेवटच्या कक्षेत 1 2 3 1 इलेक्ट्रॉन असेल किंवा 2 असेल किंवा 3 असेल तर त्याला बिनधास्त मेटल म्हणायचं. सबजेक्टेड टू द काही नॉन मेटल्स असतात, त्यांचं जर आपण एक्सेप्शन लक्षात ठेवलं तर बस बिनधास्त त्याला मेटल म्हणायचं. ओके, देन non-metal has tendency to accept the electrons. Non-metal has tendency to accept the electrons. आणि मग त्याच्याजवळ शेवटच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन्स असेल, 5 पण असू शकेल, 6 पण असेल, 7 पण असेल. तर अशा सिनेरिओमध्ये जनरली तो काय करते, 4 वाला कार्बनचा आहे तर कार्बन तर सरळ कोव्हॅलंट बॉन्ड्स फॉर्म करते, शेअरिंग मध्ये जाते, गिव्ह अँड टेकच्या मागे लागत नाही. पण 5 वाला काय करेल तर दुसऱ्याकडचे 3 इलेक्ट्रॉन्स घेऊन घेईल. मग नॉन मेटल हॅज टेंडन्सी टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन्स. म्हणजे ज्याच्या शेवटच्या कक्षेत 5 इलेक्ट्रॉन आहे त्याला सरळ काय म्हणायचं, नॉन मेटल म्हणायचं. आणि त्याची व्हॅलन्सी 5 नाही होणार तर 3 होईल. ओके, 6 वाल्याचं तसं तो 2 दुसऱ्याकडनं घेऊन घेईल, सो 2 व्हॅलन्सी. 7 वाला 1 घेऊन घेईल, 1 व्हॅलन्सी. आणि मग हे झाले मेटल्स आणि नॉन मेटलचा परिचय. Metal has tendency to lose the electrons while the non-metal has tendency to accept the electrons. Now it is metalloids. आता metalloids म्हणजे काय, तर बरेचदा मी समजावून सांगितलेलं आहे की हा मेटलच्या पण प्रॉपर्टीज दाखवते. सम प्रॉपर्टीज ऑफ द मेटल, सम प्रॉपर्टीज ऑफ द नॉन मेटल्स, दोघांच्या पण प्रॉपर्टी दाखवते मेटल्स अँड नॉन मेटल्सच्या. मग याच्यात काय होईल, सरळ the substances which show the properties of both, that is metal and non-metals, these are called as metalloids. These are called as metalloids. जसं बाईचा बाप्या आणि बाप्याची बाई, बाईचा बाप्या आणि बाप्याची बाई. समजा एखादा मुलगा मस्त केस वाढवले, वेणी घातली, कानातली घातली, दिस इज कॉल्ड ॲज मेटलॉइड्स. आणि हे जर लक्षात ठेवलं तर काय होईल, सरळ लक्षात येईल की बापरे काय, तर तो आहे बाईचा बाप्या आणि बाप्याची बाई. समजा आता बाप्याबद्दल बोललो आपण की त्याने काय केलेलं आहे, हा एक मुलगा पण केस वाढवले, छानपैकी वेणी घातली, कानात घातले, तर मग काय होईल, बाईसारख्या अपेअरन्स. म्हणजे काही प्रॉपर्टीज बाईच्या, काही प्रॉपर्टी माणसाच्या. सो दिस इज मेटलॉइड्स. दिस इज मेटलॉइड्स. पण तिथं असं नाही लिहायचं. तर द सबस्टन्सेस which shows the properties of metals and non-metals, some properties of metals and some properties of non-metals, it is called as metalloid. It is called as metalloid. आणि खूप सारे मेटलॉइड्स रोडनी फिरताना सुद्धा दिसतात. Then what are the smallest particle of matter called? आता मॅटरचा म्हणजे मेटलच्या स्मॉलेस्ट पार्टिकलला काय म्हणतात, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर इज कॉल्ड ॲज ॲन ॲटम. इज कॉल्ड ॲज ॲन ॲटम. मग ॲटम आता पहा, तर स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर इज ॲन ॲटम. ॲटम कन्सिस्ट ऑफ 3 मेन सब ॲटॉमिक पार्टिकल्स. आणि मग ॲटमच्या आतमध्ये 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात. आणि मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स असतात.
इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स असतात तर बघा सो दिस इज अवर ॲटम ओके सो इट इज हॅव्हिंग न्यूक्लियस it is structure of atom हे शॉर्ट फॉर्म कोणी लिहायचे नाही फक्त इथे मेन्शन करण्यासाठी आणि पेपर मध्ये किंवा आपल्याला खराब सवयी लावून घ्यायची नाही स्ट्रक्चरचं पूर्ण स्पेलिंगच लिहायचे ओके सो दिस इज द न्यूक्लियस इन न्यूक्लियस there is proton and neutrons and electrons orbiting this nucleus ओके तर हे ऑर्बिट दाखवलेलं आहे आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात याच्यामध्ये काय असतात तर इलेक्ट्रॉन फिरत असतात पहिल्याचे 2 दुसऱ्याच्या 8 5 6 7 8 okay so this is the electron ELECTRON मग हा न्यूक्लियस झाला न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात न्यूक्लियस मध्ये कोण असते प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स सो जर समजा आपण यवतमाळमध्ये राहत असाल तर आपल्याला यवतमाळकर म्हणतात मग हे दोघं जण दे आर फाउंड इन द न्यूक्लियस दॅट्स व्हाय दीज आर कॉल्ड ॲज न्यूक्लियॉन्स ओके न्यूक्लियस मध्ये राहणारे तर कोण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स मग झालं यांची जागा माहिती झाल्या नंतर 4 शेल्स असतात इलेक्ट्रॉन्सच्या इट इज KLMN 1 2 3 4 ओके K ला 1 नंबर द्यायचा L ला 2 M ला 3 आणि N ला 4 तर आपल्याला चौथ्या कक्षेपर्यंत जास्त पाहायचं आहे त्याच्या वरच्या ह्याच्यात जायचं नाही डिटेल्स सो आता बघा तर इट इज आता मग K मध्ये किती राहील इलेक्ट्रॉन्स L मध्ये किती राहील M मध्ये किती राहील N मध्ये किती राहील तर यासाठी पर्टिक्युलर फॉर्म्युला आहे इट इज 2n स्क्वेअर where is equal to where n is equal to it is number of शेल्स म्हणजे त्या शेल्सचा नंबर तर पहिली शेल्स आहे दुसरी आहे तिसरी आहे ओके आता 2n स्क्वेअर आता आपली पहिली शेल आहे ओके पहिली शेल म्हणजे यांच्या जागेवर 1 ओके मग 2 into 1 चा स्क्वेअर सो इट इज 2 into 1 that is 2 म्हणून मग K मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन बसेल किती तर 2 ओके तर कसे आले तर फॉर्म्युला आहे 2n स्क्वेअर कोणत्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स आहे याच्यासाठी फॉर्म्युला आहे 2n स्क्वेअर आणि n मध्ये काय आहे तर त्या शेल्सचा नंबर ज्या शेल्स बद्दल बोलत आहे तो आता इथे आपण पहिल्या शेल्स बद्दल बोलत होतो म्हणजे K शेल्स बद्दल म्हणून मग 1 ठेवला मग 2 गुणिला 1 चा स्क्वेअर एकाला 2 गुणिला 1 इज इक्वल टू 2 म्हणून मग K च्या कक्षेमध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन असेल ते पण जास्तीत जास्त ओके मग आता L म्हणजे 2 तर इथे 2 चा स्क्वेअर 2 into 2 चा स्क्वेअर सो इट इज 2 into 4 that is 8 म्हणून मग L शेल मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स असेल 8 L शेल्स मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन असेल 8 okay now it is M that is third one 2 into 3 चा square is equal to 2 into 9 that is 18 म्हणून तिसऱ्या कक्षे 18 असेल ओके त्याच्यापूर्वी असं लिहून देतो कसं where n is equal to number of shells so here in a third shell that is M K मध्ये 2 कारण K काय आहे पहिली आहे L मध्ये 8 L दुसरी आहे M तिसरी असल्यामुळे तिथे 18 and fourth one is यांच्या जागेवर 4 so it is 2 into 4 चा square so it is 2 into 16 and that is 32 so you have to remember this
ओके, मग पहिली शेल असेल म्हणून मी इथे दोनच दाखवलेली आहे, कारण के शेल्स आहे. पहिली म्हणजे कोणती? के शेल्स, जी न्यूक्लियसच्या जवळ असते. न्यूक्लियसच्या नंतर सर्वात पहिली जी शेल सापडेल त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असेल तर मॅक्सिमम 2. कुठून आले तर या फॉर्म्युल्याने आले असे कॅल्क्युलेट केले. ओके, लक्षात ठेवा. एका बाजूला लिहून ठेवलं तर सर्वात बेस्ट. म्हणजे काय होईल, एखाद्या वेळेला कन्फ्युजन झालं एम शेल्स मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात तर पटापट येईल आणि बऱ्याच जणांच्या लक्षात पण राहते. आणि मग दुसऱ्या ह्याच्यात मी 8 इलेक्ट्रॉन्स दाखवले तर रिझन इट इज एल. So it is having maximum number of electrons, that is 8. So that's why I have shown to you. आणि मग आता याच्यानुसारच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होत असते. से हायड्रोजन, आता हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर आहे 1. ऍटॉमिक नंबर आहे 1, म्हणून मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 1. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 1, कारण पहिल्या कक्षेत 2 बसतात, त्याच्याजवळ एकच इलेक्ट्रॉन्स आहे, तो पहिल्या कक्षेत जाऊन बसेल. ओके, दॅट इट इज लिथियम. इट इज हॅविंग ऍटॉमिक नंबर 3. ऍटॉमिक नंबर 3. देन त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त 2,1. कारण आपल्याजवळ इलेक्ट्रॉन किती आहे? 3. पहिल्या कक्षेत किती बसेल? जास्तीत जास्त 2, म्हणून पहिल्या कक्षेत 2 देऊन द्यायचे, उरेल आपल्याजवळ 1, त्याला बसवायचं दुसऱ्या कक्षेत. ओके, देन इट इज सोडियम. देन इट इज सोडियम. इट्स ॲटॉमिक नंबर इज 11. इट्स ॲटॉमिक नंबर इज 11. सो पहिल्या कक्षेत 2 गेला. ओके, देन दुसऱ्या कक्षेत इट इज 11 minus 2 we do have 9. आणि मग दुसऱ्या ह्याच्यात जास्तीत जास्त 8 बसतात म्हणून 8. आणि मग तिसऱ्या ह्याच्यात 8 आणि 2 10 झाला, आपल्याजवळ 11 आहे. सो हियर इट इज 1 2 8 1 2 8 1. म्हणजेच के सेल्स मध्ये 2, एल मध्ये 8 आणि एम मध्ये 1. अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते. नाव इट इज कॅल्शियम or potassium. It is potassium. It is potassium. It is having the atomic number 19 and its symbol is K, not the P. Potassium चा symbol काय आहे? K आहे आणि P नाही तर बस. P is the symbol of phosphorus. We have to remember this. Then potassium having the atomic number 19. So 2 17 राहिले, 8 9 राहिले. आता काय होईल तर इथे तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त 18 बसू शकतात, पण तिथे आपल्याला 18 जर बसवले म्हणजे उरलेले 9, कारण 8 आणि 2 10 झालेले आपल्याला 9च उरलेले आहेत, तर तिथे आपण 9 बसवू शकत होतो. पण का बरं बसवत नाही तर बॅलन्सी आपल्याला फाइंड आउट होत नाही. तिथे जर 9 बसवले तर त्याला तिसऱ्या कक्षेत 18 करण्यासाठी 9 पाहिजे. मग 9 त्यांनी घेतले काय, दिले काय? 9 दिल्यानंतर त्याची बॅलन्सी 9 थोडी म्हणणार आहे. आणि म्हणून अशा केसेस मध्ये लॉ ऑफ ऑक्टेट. लॉ ऑफ ऑक्टेट. ऑक्टेट म्हणजे त्याच्या कक्षेमध्ये पहिली कक्षा सोडून, कारण पहिल्या याच्यात मॅक्सिमम 2 असते, पहिली कक्षा सोडून मग तिथे जर 8 इलेक्ट्रॉन जर असेल तर आपण ती कक्षा लॉ ऑफ ऑक्टेट नुसार कंप्लीट आहे असं गृहीत धरतो. म्हणजे कंप्लीट नाही समजत, पण लॉ ऑफ ऑक्टेट वापरून आपण दुसऱ्या कक्षेत इलेक्ट्रॉन फीड करतो. का बरं तर इन ऑर्डर टू फाइंड द व्हॅलन्सी. इन ऑर्डर टू फाइंड द व्हॅलन्सी. इथं 9 का बरं बसवले नाही तिसऱ्या ह्याच्यात, कारण तिसऱ्याची कॅपॅसिटी तर 18 आहे. नो डाउट इट इज हॅव्हिंग द कॅपॅसिटी, मॅक्सिमम कॅपॅसिटी 18. But still, we are not filling all the 9, because in order to find out the valency, we are applying the law of octet. आणि octet complete आहे, आणि octet complete करून जरी कॅपॅसिटी जास्त असेल तर आपण नेक्स्ट वाल्या शेल मध्ये मूव्ह शकतो. कशासाठी तर व्हॅलन्सी फाइंड आउट करण्यासाठी. आणि म्हणूनच 2,8,8 बसवतो.
आता 8 and 8 6, 8 and 8 16 plus 2 that is 18 and then 9. आणि अशा प्रकारे आपण इलेक्ट्रॉन्सची अरेंजमेंट करत असतो. द अरेंजमेंट ऑफ द इलेक्ट्रॉन्स अकॉर्डिंग टू देअर शेप्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. आणि मी 4 लिहून दाखवलेलं आहे. हायड्रोजन ॲटॉमिक नंबर इज 1. आणि जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स असतात आणि तोच त्याचा ॲटॉमिक नंबर असते. म्हणजे ॲटॉमिक नंबर माहित असेल तर प्रोटॉन माहित होते आणि इलेक्ट्रॉन सुद्धा माहित होतात. तर म्हणून त्याच्याजवळ इलेक्ट्रॉन्स किती आहे? 1. लिथियम ॲटॉमिक नंबर 3 आहे म्हणजे तिथे प्रोटॉन 3 आहे म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर 3 आणि इलेक्ट्रॉन सुद्धा 3च. तर मग पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 1. सोडियम atomic number is 11. That means proton and electrons are 11. So we are arranging electrons according to their shells. According to their shells, that is shell's capacity. And sometimes we are using the law of octets regarding the third or fourth shells. Then it is 2, 8, 1. That is the electronic configuration of sodium. आणि मग जे शेवटची कक्षा असते दिस इज कॉल्ड ॲज व्हॅलन्स शेल. दिस इज कॉल्ड ॲज व्हॅलन्स शेल. शेवटची जी शेल असेल त्याला म्हणायचं व्हॅलन्स शेल्स. त्याच्यात जो इलेक्ट्रॉन असेल दॅट इज कॉल्ड ॲज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आता बघा किती सोपं आहे. शेवटची कक्षा व्हॅलन्स शेल्स. त्या शेल्स मध्ये असणारा इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. सरळ सरळ साधा आहे. ओके. आणि मग त्याच्यानुसारच आपण काय फाइंड आउट करतो तर व्हॅलन्सी. त्याच्यानुसार आपण काय फाइंड आउट करतो? व्हॅलन्सी. सो सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 1. पोटॅशियम 19 2, 8, 8, 1. बऱ्याच जणांना इथे 18 पाहिजे होते तर का बरं तिथे लॉ ऑफ ऑक्टेट लावतो आणि ते पण इझिली व्हॅलन्सी फाइंड आउट करण्यासाठी. ना प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्सवर बोलतो. आता दोन असा टर्म्स इट इज ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर ओके अँड ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर ओके. आता ॲटॉमिक नंबर म्हणजे काय तर सरळ सरळ सोपं. द नंबर ऑफ प्रोटॉन्स or electrons present in an atom. Number of protons or electrons present in an atom is called as atomic number. म्हणजेच काय होईल? It is number of proton or electrons. It is number of protons or electrons. Okay. So this is the number of protons and electrons. प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स ऑरच म्हणायचं प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन्स नाही. म्हणजे आता याच्यावरून लक्षात आलं तुमच्या की प्रोटॉन इज इक्वल टू इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इथे लिहून ठेवून द्यायचं नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच काय असतात तर इलेक्ट्रॉन्स असतात. जेवढे प्रोटॉन्स असेल तेवढेच इलेक्ट्रॉन्स असेल. कशामध्ये तर ॲटम मध्ये. कशामध्ये? ॲटम मध्ये. ओके. म्हणजे समजा आपल्याला जर ॲटॉमिक नंबर जर माहित झाला 15 आहे म्हटलं तर समजायचं तिथे प्रोटॉन सुद्धा 15चा आहे इलेक्ट्रॉन सुद्धा 15चा आहे. कारण आपण ॲटॉमिक नंबर म्हणजे काय number of protons or electrons present in an atom is called as atomic number. Okay. अर्लियर स्टँडर्ड मध्ये आपण पाहिलेलं आहे की इलेक्ट्रॉनला निग्लिजिबल मास असते. इलेक्ट्रॉनला निग्लिजिबल मास असते. ओके. मग आपण कोणतेही कन्सिडरेशन करू तेव्हा इलेक्ट्रॉनला आपण मासच्या रिलेटेड कशाच्या मासच्या रिलेटेड आपण कन्सिडरेशन मध्ये घेणार नाही. रिझन इट इज हॅव्हिंग निग्लिजिबल मास. इट इज हॅव्हिंग निग्लिजिबल मास. ओके. मग आले ॲटम मधले 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत. इट इज प्रोटॉन न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. तर इलेक्ट्रॉन्सचा निग्लिजिबल मास आहे.
मग इलेक्ट्रॉन्सचा पत्ता कटला. मग आता राहिले दोघं तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स तर ते कुठे आहे? दे आर इन द न्यूक्लियस. दे आर इन द न्यूक्लियस. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठे आहे? तर न्यूक्लियस मध्ये आहे. म्हणूनच आपण त्यांना न्यूक्लियॉन सुद्धा म्हटलं होतं. सुरुवातीला मी सांगितलं होतं. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स न्यूक्लियस मध्ये आहे. यांचं मास जवळपास सारखं असते. ओके, तर मग आता ऍटमचं मास जर पाहायचं असेल तर इलेक्ट्रॉनची पाहायची गरजच नाही, कारण ते निग्लिजिबल आहे. म्हणजेच काय होईल? या दोघांचंच पाहावं लागेल. आणि मग या दोघांचं मास म्हणजे सरळ सरळ या दोघांच्या मासची बेरीज. या दोघांच्या मासची बेरीज ते म्हणजे ऍटमचं मास होऊन जाईल. दॅट इज ऍटॉमिक मास नंबर. कारण द सम SUM, द सम ऑफ द नंबर ऑफ प्रोटॉन्स, आता इथं ऑर नाही, अँड सम ऑफ द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स नाही. Sum of the number of protons and neutrons is called as atomic mass number. It's called as atomic mass number. So it is number of protons plus number of, it is neutron. It is neutrons. Okay. So these two terms you have to remember this throughout this chapter. So this is the marathon race of elements. This is the marathon race of the elements. आणि पूर्ण एलिमेंट्स बद्दलच आपल्याला खूप जास्त डिटेल्स मध्ये पाहायचं आहे. सो द रेस इज स्टार्ट नाउ. atomic number, atomic mass number, okay, number of protons plus number of neutrons. मग आता जसं फॉर एक्झाम्पल Na, इट इज 11 23 असं लिहिलेलं असते. तर इथे जो पाय त्याचे लिहिलेला असते दिस इज द ॲटॉमिक नंबर. सो पायाजवळ ॲटॉमिक नंबर लिहिलेला असते. आणि मग इथे डोक्याच्या वर तिथे ॲटॉमिक मास नंबर लिहिलेला असते. आणि याच्यावरून आपण सगळं काही सांगू शकतो. तर बघा सरळ सरळ इथे प्रोटॉन्स किती आहेत? तर आपण म्हणू ॲटॉमिक नंबर 11 आहे. म्हणजे तेवढेच प्रोटॉन्स असतात, तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स इज 11, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज 11. ओके, सो नंबर ऑफ प्रोटॉन्स is equal to atomic number. Okay, is equal to atomic number is equal to number of electrons. म्हणजे मग काय होईल? सरळ सरळ आपले सगळे 11 11 11 होऊन जाईल. कारण ॲटॉमिक नंबर 11 दिलेला आहे तर तेवढेच प्रोटॉन्स असतात आणि तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात. सो ॲटॉमिक नंबर इज 11, number of protons is 11, number of electrons is 11. Okay, now it is mass number is 23. Atomic mass number is 23. तर बघा आता काय होईल? Atomic mass number is 23. मग atomic mass number is equal to number of proton plus that is sum आहे ना, म्हणून मग प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ओके, आता आपल्याला ॲटॉमिक मास नंबर किती आहे? 23 इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहे? तर 11 काढले प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स जे आपल्याला माहित नाही आहे तर ते पाहिजे आहे. तर बघा मग हा 11 जर इकडे आला तर मायनस होईल. 23 minus 11 is equal to number of neutrons. Okay, so it is 12. It is 12 number of neutrons. Number of neutrons. What you have to remember this. अशा पद्धतीने काढला जाते. म्हणजेच काय होईल? जर समजा तुम्हाला ॲटॉमिक मास नंबर दिलेला असेल, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन्स किंवा ॲटॉमिक नंबर दिलेला असेल तर तुम्ही तिन्ही सब ॲटॉमिक पार्टिकल्स ची इन्फॉर्मेशन डिराईव्ह करू शकता. त्याची क्वांटिटी किती आहे असं आपण काढू शकतो. तर रिमेंबर ऑल दीज थिंग्स. व्हॉट इज द बेसिक
regarding this chapter. Then, what is the difference between the molecules of elements and compounds? Elements and compounds. Okay, so this way we will see this in the next lecture. So we will stop here.